नमस्कार. द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आज आम्ही प्रभाग क्रमांक 3 मधले काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जयश्री दिगोरे आणि विशाल भाऊ देशमुख यांच्यासोबत संवाद साधणार आहोत की या प्रभागातल्या काय समस्या आहेत, काय समस्यावर हे निवडून आल्यावर काम करतील, यांच्या निवडणूक जिंकल्यानंतर यांच्याकडे काय विजन आहे या प्रभागासाठी, या सगळ्या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत. विशाल भाऊ, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण 2 टर्मचे नगरसेवक आणि आपण 2 टर्म म्हटलं तर 10 वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे बराच काळ हा नगर परिषदमध्ये राहिले आहे. विशाल दादा, तुमच्या प्रभागात काय कामं झाले आणि काय कामं व्हायचे आहे या संदर्भात आम्हाला काही सांगा. मी 2012 ते 2017 यावेळेसही नगरपालिकेमध्ये निवडून आलेलो आहे जनतेच्या आशीर्वादाने, आणि 2017 ते 22 या कार्यकाळातही मी जनतेच्या आशीर्वादाने नगर परिषदेमध्ये निवडून आलेलो आहे. 2012 ते 17च्या कार्यकाळामध्ये मी शिक्षण सभापती पहिल्याच वर्षी राहिलो. शिक्षण सभापती असताना नगरपालिकेच्या प्रत्येक शाळांमध्ये मी वॉटर फिल्टर लावून दिले. सोबतच तिसऱ्याच वर्षी मी पाणीपुरवठा सभापती राहिलो. पाणीपुरवठा सभापती असताना मी माझ्या प्रभागातील संपूर्ण जे जे गल्ल्या आहेत, जे प्रत्येक घरांजवळ पाईपलाईनच्या पूर्णपणे नळाची पाईपलाईन लावून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि लावले सुद्धा. आज माझ्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या ही पूर्णपणे मी दूर केलेली आहे. उमरेड नगर परिषदेमध्ये 2016-17मध्ये 17-18मध्ये आम्ही गंगाधरजी रेवतकर साहेबांनी STP प्लॅन्ट हा हिरव्या तलावाला STP प्लॅन्टचं नियोजन केलं होतं. त्याचं टेंडर पण 2016-17-18मध्ये झालं. ते 1,32,00,000 रुपयांचं होतं. त्याच्यानंतर इथे उमरेड नगरपालिकेची पुन्हा निवडणूक झाली. 1 मिनिट थांबवेल मी. विशाल भाऊ, मला एक सांगा, हा प्रोजेक्ट ज्याला हिरवा तलावाच्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणतात, सध्या बरेच ठिकाणी त्याचा उल्लेख येत आहे, हा तुमच्या कार्यकाळात म्हणजे कोणत्या सन मध्ये सुरू झाला होता? हा 2016-17, 17-18मध्ये हे काम STP प्लॅन्टचं चालू झालं. त्याच्या मधातच उमरेडमध्ये आमच्या हिरव्या तलावाचं खोदीकरण हे पण झालं. आमच्याच कार्यकाळात म्हणजे गंगाधरजी रेवतकर साहेब यांच्या नेतृत्वात झालं. त्यांच्या कार्यकाळामध्ये जे काम झालं, त्याच्यानंतर 2017 ते 22 आमच्या उमरेड नगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष होत्या विजयालक्ष्मी भदुरिया यांनी, नगराध्यक्ष तर होत्या, पण या प्रभागाच्या सुद्धा माजी नगरसेविका होत्या. पण त्यांनी त्या कामावर मी सतत नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सतत ओरडून सुद्धा त्यांनी काही लक्ष दिलं नाही, आणि ते लक्ष न दिल्यामुळे आज ते STPचा प्लॅन्ट तसाच पडून आहे, पूर्णपणे होऊ शकला नाही. त्यावर आम्ही काल एक बातमीच घेतली होती की तिथे 1.5-2 करोड रुपये लागून गेलेले, फक्त टाके बनवून ठेवले आहे. तिथलं म्हणजे दूषित पाणी त्या टँकमध्ये जमा होऊन तिथे फिल्टर लागून ते पाणी तलावात, म्हणजे तो सबसा तुम्ही सुरू केलेला प्रोजेक्ट हा फेल ठरवला इथल्या नवीन आलेल्या सत्ताधाऱ्यांनी. फेल तर ठरवला असतो प्रोजेक्ट, पण त्यामध्ये जो ठेकेदार होता रॉय म्हणून, त्याला पूर्णतः त्याची रक्कम जी आहे त्या याची टेंडरची पूर्ण रक्कम देण्यात आली. 1ही रुपया त्याचा शिल्लक ठेवला गेला नाही, काम पूर्ण झालेलं नाही, आणि त्या कामाच्या मध्ये इतका मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याच कामात नाही तर उमरेड शहरामध्ये अत्यंत खूप मोठे कामं आहेत ज्याच्यामध्ये अत्यंत मोठा भ्रष्टाचार या 2017 ते 22 मध्ये चाललेला आहे. 2012 ते 17 या मध्ये नगरपालिकेमध्ये रेवतकर साहेबांच्या नेतृत्वात आम्ही जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेस उमरेड नगरपालिकेमध्ये डॉक्टर आंबेडकर भवन असो, उमरेडमध्ये पंडित दीनदयाल नाट्य सभागृह असो, उमरेडचं मच्छी मार्केट असो, चिकन मार्केट असो, किंवा भाजी मंडी असो, इतवारी मोठा बाजार असो, आणि संताजी कॉम्प्लेक्स जे उमरेडमध्ये तयार झालेलं आहे, ज्यामध्ये खूप बेरोजगारांनी आपले दुकानदार थाटून चांगला रोजगार करत आहे, हे सर्व माननीय गंगाधरजी रेवतकर साहेब यांच्या नेतृत्वात आलेलं आहे. 2017 ते 22 मध्ये यांनी काहीच केलं नाही. 1-2-4 बगीचे फक्त तयार केले लोकांना फिरण्यासाठी, इतर कोणतेही काम ते करू शकले नाही. आज हे तर विशाल दादा आहे, बरेचसे प्रकरण भ्रष्टाचाराचे आम्ही उचलले त्यावेळेस, त्यामध्ये तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवर भ्रष्टाचार दिसला. त्यामध्ये तुम्ही हाऊसमध्ये तो विषय मांडले,
किंवा मग त्याच्यावर काही चौकशा वगैरे काय प्रकार झाले होते? सर आम्ही त्यामध्ये सतत त्या विषयावर चर्चा केली आणि त्यामध्ये सभागृहामध्ये आम्ही तो विषय रेटून धरला. पण विषय असा झाला की सभागृहामध्ये रेटून धरल्यानंतरही यांना मंत्रालयापर्यंत आम्ही त्याची कंप्लेंट सुद्धा केली. पण झालं असं की मधातच कोरोना आला आणि कोरोना आल्यामुळे ते आणि वरून यांची सत्ता होती मंत्रालयात, यांची सत्ता असल्यामुळे ते लोक माजून आहेत. माजून असल्यामुळे त्यांनी त्या प्रकरणावर दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्यामुळे या उमरेड नगरपालिकेला आज या वाईट दिशेला पाहावं लागत आहे. उमरेडमध्ये इतकं मोठं रुंदीकरण म्हणजे उमरेडच्या मुख्य बाजाराचं रुंदीकरण ही 2012 ते 17 मध्ये रेवतकर साहेबांच्या नेतृत्वात झालं. आज अशी परिस्थिती आहे उमरेडमध्ये तहसील कार्यालय ते आझाद चौक हे आमच्या प्रभागातलं रस्ता आहे, मुख्य रस्ता. त्या रस्त्यात कांतीलाल चौकापर्यंत फक्त रुंदीकरण करण्यात आलं. इकडे रुंदीकरणच नाही झालं. रुंदीकरण न होण्याचे कारण काय आहे आम्ही त्याविषयी विचार न केली. त्या रुंदीकरण जेव्हा निधी आलेला होता, मुकुल वासनिक साहेबांच्या नेतृत्वातला निधी आलेला होता, तरी पण या रस्त्याची कामं नाही झाले. त्यामध्ये मी पूर्ण माझ्या रस्त्यांचे जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यांचे पूर्ण भूमिगत नाल्या पूर्ण पॅक करून घेतल्या. त्यांनी त्याच्यानंतर रुंदीकरणावर लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं. कारण त्यांचे स्वतःचे घरं, आजूबाजूचे त्यांचे नातेवाईकांचे घरं किंवा त्यांचे कार्यकर्त्यांची घरं त्या रस्त्यावर असतील, यामुळेच त्यांनी ते प्रोजेक्ट अजूनही हा केलं नाही, रुंदीकरण केलं नाही आणि त्या रुंदीकरणावर त्यांनी म्हणजे हे टाकलं काय तो विरोध दर्शविला, म्हणून ते रुंदीकरण होऊ शकलं नाही. दादा, आता अजून असे या प्रभागात काय कामं बाकी आहे असे तुम्हाला, कारण काही एरिया हा नवीन तुमच्या याच्यात जुळलेला आहे, तर तुम्हाला निवडून दिल्यानंतर अजून असे कोणते कामं राहिले आहे की ते पूर्णत्वात न्याल तुम्ही, किंवा तुम्हाला इथे त्या समस्या जाणवत आहेत? मला जनतेने जो आशीर्वाद दिला त्याच्यामुळे 2दा मी निवडून आलो. मला पक्षाने यावेळेस सुद्धा उमेदवारी दिली. माझ्या प्रभागातले तसे तर मी भरपूर कामं मोठ्या प्रमाणात करून घेतले आहे. थोडेफार 1-2 कामं राहिले आहेत जे या प्रभागातले, आणि आता मला म्हणजे जो एरिया जोडलेला आहे तो नवीन एरिया आहे. त्यामध्ये एक बघितलं मी तर तिथे पाईपलाईनची खूप मोठी म्हणजे पाण्याची खूप मोठी समस्या आहे. मी जेव्हा प्रभागात आता रॅलीच्या माध्यमातून फिरत असताना लोकांनी समस्याचा मांडणी केली. लोकांनी सांगितलं आम्हाला पाणी सुद्धा बरोबर मिळत नाही. माझी एकच समोर जर मी निवडून आलो तर लोकांच्या पाण्याची समस्या तर मी नक्कीच दूर करेल. जिथे कुठे सिमेंट रस्त्यांचा प्रॉब्लेम असेल, जिथे कुठे भूमिगत नाल्यांचा प्रॉब्लेम असेल त्या सुद्धा दूर करेल. व माझ्या प्रभागामध्ये चांगल्या प्रमाणात वाचनालय असो, आमचा जो हिरवा तलावाच्या बाजूचा बगीचा असो, त्याच्या सौंदर्यीकरणासंदर्भातही मी माननीय आमदार संजयजी मेश्राम साहेब यांच्यासोबत चर्चा केली आहे. उमरेडच्या ह्या आमच्या जो तलावाचा प्रोजेक्ट आहे या संदर्भातही त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि आम्ही एक चांगला म्हणजे एक प्लॅनिंग तयार केलेलं आहे. त्या प्लॅनिंगच्या माध्यमातून आम्ही नक्कीच येणारी निवडणूक झाल्यानंतर समजा आम्ही सत्तेवर राहिलो, सत्तेवर राहणं हे खूप महत्वाचं आहे. काँग्रेसची सत्ता उमरेड नगरपालिकेत येणं महत्वाचं आहे, कारण का भ्रष्टाचारी सत्ता उमरेड नगरपालिकेत नको आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही हिरव्या तलावाचा जो ट्रॅक आहे म्हणजे हिरवा तलाव पूर्ण ट्रॅक बनवणार आहोत. त्यामध्ये लोकांना फिरता सुद्धा येणार आहे. हे मागच्याच याच्यात शक्य झालं असतं, पण आमची सत्ता आली नाही, विरोधांची सत्ता आली आणि विरोधांनी कामं काही केले नाही, फक्त ठेकेदारी केली आणि ठेकेदारीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या घरी पैसा नेला, बाकी काहीच केलं नाही. विशाल दादा, एक शेवटचा प्रश्न विचारी की जी समस्या उमरेड शहरातल्या सर्वसामान्य जनतेला भेडसावते ती म्हणणारी शिक्षण क्षेत्रा संदर्भातली, गोरगरिबांसाठी नगर परिषदच्या शाळा या भरपूर आहेत उमरेडात, पण त्यांचं असं काही खूप मोठं डेव्हलपमेंट नाही दिसत, किंवा अजून त्यामध्ये जसं विचार केला की एक 4थ्या वर्गापर्यंत क्लास आहे. समोर तुम्ही निवडून गेला किंवा तुमच्या काँग्रेसची सत्ता आली, त्यामध्ये काही डोक्यात कल्पना आहे अजून त्याच्यात काय करता येईल बाबा? 2012 ते 17 मध्ये जेव्हा मी शिक्षण सभापती होतो त्यावेळेसच हे प्लॅनिंग आमच्या याच्यात होतं. पण 2017 ते 22 मध्ये आमची सत्ता येऊ शकली नाही. सत्ता जर आमची आली असती तर आमचं प्लॅनिंग असं आहे सर की उमरेडमध्ये 1ली ते 4थी पर्यंत नगर परिषदेची शाळा आहे. त्याच्यामध्ये आम्ही 5वी ते 10वी लाही प्राधान्य देऊन 5वी ते 10वी पर्यंतची शाळा उमरेडला नगर परिषदेच्या माध्यमातून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न हा आमचा आहे. आम्ही त्या संदर्भातही विरोधी सभागृहात बोललो, कारण आम्ही विरोधक होतो. त्यांचे सत्ता पक्ष त्यांचा होता, विरोधी आम्ही होतो. आम्ही खूप मोठे प्रश्न उपस्थित केले, पण त्यांनी त्या शाळेच्या विषयावर लक्ष दिलं नाही. कारण त्यांच्या स्वतःच्या संस्था आहेत शाळेच्या, तर त्या संस्थेमध्ये त्यांना ऍडमिशन मिळालं नसतं. गोरगरीब मुलं तिथं शिकून म्हणजे त्यांना गोरगरीब मुलं जे आहेत नगरपालिकेत शाळेत शिकणारे ते पैशाच्या माध्यमातून आपल्या शाळेत कशी वळवता येईल हा प्रयत्न म्हणून त्यांनी उमरेडमध्ये 5वी ते 10वी हा
शिक्षणासाठी नगरपालिकेच्या शाळेमध्ये येऊ दिलं नाही. आमचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. जर आम्ही समोर निवडून आलो आणि सत्ता आमची बसली, अध्यक्षापासून आम्ही सत्तेवर आलो, तर आम्ही उमरेड शहरामध्ये नगरपालिकेच्या 1 ते 4 जे शाळा आहे त्याला वाढवून आम्ही 1 ते 10 पर्यंत शाळा नक्कीच नेऊ, एवढी अपेक्षा आमच्याकडून जनतेने बाळगावी. दादा, तुमच्या विरोधात जे उमेदवार उभे आहे प्रभागामध्ये, त्या संदर्भात काही सांगाल? किंवा तुम्हाला काय वाटते की तुम्हाला निवडून दिल्यावर जे काही तुम्ही मुद्दे मांडले की आम्ही हे करू, पण समोरचे उमेदवार कसे आहेत त्या संदर्भात काही? आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्या उमेदवार आहे, नेहा भदुरिया, हं. ह्या नेहा भदुरिया शाहू ह्या नागपूरच्या रहिवासी आहेत. त्या नागपूरला राहतात. जरी त्यांचं मतदान उमरेडला असलं, म्हणजे आई वडिलांचं प्रॉपर उमरेडला होतं म्हणून त्यांचं मतदान उमरेडला आहे, पण त्यांचं राहणं हे नागपूरला स्थायिक आहे. त्या उमरेडमध्ये जर निवडून आल्या तर कोणत्याच प्रकारचं त्या विकासाच्या याच्यावर लक्ष देणार नाही. लोकांचे तसेही मागील 5 वर्षामध्ये लोकांना अनुभव आलेला आहे की ज्यावेळेस लोक त्यांच्या अध्यक्ष मॅडमच्या घरापर्यंत गेल्या, त्यावेळेस त्यांनी अर्धा तास असो, 1 तास असो, 1.5 तास असो लोकांना बसवून ठेवलेलं आहे. आणि लोकांना त्या भेटतही नव्हत्या, अशी परिस्थिती लोकांमध्ये होती. म्हणून आजही उमरेडची जनता नेहमी म्हणते की उमरेडमध्ये नगराध्यक्ष हा चांगल्या प्रकारे, चांगला व्यवस्थित आणि उमरेडमध्ये राहणारा असावा. तसंच नगरसेवक सुद्धा उमरेडला राहणारा असावा. भदुरिया मॅडम यांच्या जे मुलगी आहे नेहा भदुरिया, ह्या प्रॉपर नागपूरच्या रहिवासी आहे आणि उमरेडमध्ये ह्या काम करू शकणार नाहीत. उमरेडच्या प्रभागातल्या समस्येसाठी लोकांनी फोन जरी केले तर त्या ताबडतोब नागपूरहून उमरेडला येणार नाहीत. माझ्या ज्या उमेदवार आहे, माझ्यासोबत ज्या सहकारी उमेदवार आहे, जयश्री दिगोरे, ह्या प्रॉपर उमरेडच्या आणि माझ्या प्रभागातील रहिवासी आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती डबल MA आहे, शिक्षित आहेत, अनुभवी आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय असा की ती माझ्याच प्रभागामध्ये तिचा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय आहे. त्याच्या माध्यमातून ती माझ्या प्रभागातील जनतेशी सदैव संवाद साधत राहते. आणि जर ती निवडून आली तर माझ्या प्रभागातील जनतेचा 100% कोणतंही काम असो मी तर करणारच, पण ती पुरेपूर करणार, कारण ती प्रभागातल्या जनतेशी दररोजचा तिचा संवाद राहणार आहे आणि त्या माध्यमातून लोकांच्या समस्याचं ती निवारण करणार आहे. हे होते प्रभाग क्रमांक 3 मधील काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार. यांनी आपल्या पद्धतीने आम्ही निवडून आल्यावर काय करणार या संदर्भातली संपूर्ण माहिती दिली. असेच आम्ही प्रत्येक प्रभागातले जे नगरसेवक पदासाठी उभे आहे या संपूर्ण लोकांच्या बाईट्स घेऊन जनतेसमोर आणणार. धन्यवाद. द मॅक्ससाठी मी पवन शिंदे. आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ताई, तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढता आहात. तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली. तुम्हाला जनतेने निवडून दिल्यावर तुमच्या डोक्यात अशा काय कल्पना आहे की त्या तुम्ही या प्रभागासाठी करू शकाल? नमस्कार, मी जयश्री दिघोरे आणि माझं एज्युकेशन झालं आहे MA मराठी लिटरेचरमध्ये. तर मी एक सर्वसाधारणच महिला आहे आणि माझं एज्युकेशन जरी झालं असलं तरी काही कारणास्तव मी भाजीचा व्यवसाय करते हो. आणि दारादारापर्यंत पोचते. तर माझं म्हणणं असं आहे की मी जर याच्यामध्ये निवडून आले तर मी माझ्या प्रभागासाठी, माझ्या जनतेसाठी, मी माझ्या प्रभागातील जो काही विकास रखडलेला आहे तो परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. जसे रस्ते आहे, पाण्याची असुविधा आहे, रस्त्याच्या कडेनी जे काही घाण पडलेली आहे त्यावरती स्वच्छतेवर जास्त भर देईन. आणि माझ्या ज्या वार्डामध्ये बेरोजगार मुलं आहेत त्यांच्या प्रगतीकडे मी विशेष लक्ष देणार आहे. रोजगाराकडे लक्ष द्याल. तुमच्या विरोधात असलेले उमेदवार हे इथले स्थायी नाही, म्हणजे अशी चर्चा पूर्ण गावात आहे. हो. ते कुठले बाहेरचे आहे असं काही चर्चा आहे. तर काय वाटतं तुम्हाला समोरच्या तुमच्या BJPच्या उमेदवाराबद्दल? ते जे विरोधी पक्ष आहे माझे, ते इथे वास्तव्याला नाही आणि ते निवडून जरी आले तरी आमच्या जनतेच्या इथे उपयोगात येणारे नाही आहे. कारण कधीही आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलो तर ते घरी नसतात आणि ते घरी नसल्यामुळे आम्हाला बाहेरूनच उत्तर मिळते की नाही, घरी नाही आहे, आणि ते आमचं परिपूर्ण कार्य होत नाही. त्याकरता जर मी या विभागामध्ये आले तर मी माझ्याकडून
परिपूर्ण प्रयत्न करेन, 24 तासही प्रयत्न करेन की माझ्या जनतेला माझ्यापासून काही फायदा झाला पाहिजे, त्यांचे कार्य पूर्ण झाले पाहिजे. कुठलंही कार्य आलं तर ते मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद मॅडम.